अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा आपल्या स्वामी महाराजांच्या कृपेनं लवकरच पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आणि मस्त स्वामींचं दर्शन घेऊन ना आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर ना मी तुमच्याशी गुरुपौर्णिमेनिमित्त आपण कुठल्या स्वामी सेवा करू शकतो हे सगळं ना हळूहळू प्रत्येक व्हिडिओमधून शेअर करत असते. तर कालसुद्धा मी तारक मंत्राचा खूप छान व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे. जर तो तुम्ही पाहिला नसेल ना तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि या व्हिडिओच्या मध्ये मी लिंक देईल आय बटनवरती, तर तिकडे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तारक मंत्राची अगदी सोपी 3 दिवसांची सेवा मी तुमच्याशी त्यामध्ये शेअर केलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्रातील कुठले असे 2 अध्याय आहेत ज्याचं खूप सारं महत्त्व आहे आणि ते अध्याय वाचल्यानंतर ना आपल्याला गुरुकृपा लाभते, मनाला आपल्या स्थैर्य मिळते आणि आपली भक्ती देखील दृढ होते. आपल्या आयुष्यामधले जे काही प्रॉब्लेम असतील ना तर ते सुद्धा दूर व्हायला मदत होते. सद्गुरूंच्या आश्रयाने आपल्याला संकटावरती मात करण्याचं धैर्यसुद्धा मिळतं आणि आपली जी आर्थिक परिस्थिती आहे ना ती सुद्धा सुधारते. तर कोणते 2 अध्याय आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडला ना तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याला चॅनलला देखील सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. तर मंडळी, गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचं स्वतःचं असं आध्यात्मिक महत्त्व आहे आणि यापैकी 14वा अध्याय हा अतिशय महत्त्वपूर्ण अध्याय आहे. आता या अध्यायामध्ये सद्गुरूंच्या कृपेचं सामर्थ्य आणि भक्ताने गुरूंवर ठेवलेला अखंड विश्वास याचं वर्णन आहे. आता यात संदेश काय मिळतो तर सद्गुरूंच्या आश्रयाने आपल्याला संकटावरती मात करण्याचं धैर्य मिळतं. आता 14वा अध्याय भक्ताला गुरूंवर पूर्ण विश्वास आणि समर्पण यांची शिकवण देतो. आपल्या जीवनामध्ये कितीही भयानक अशी संकटं आली तरी स्वामींच्या कृपेने, दत्त महाराजांच्या कृपेने आणि स्मरणाने, त्याचबरोबर त्यांच्यावरील अफाट श्रद्धेने आपल्याला योग्य मार्ग मिळत असतो. या अध्यायाचे वाचन आपण जर केले तर आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्यावरती जी येणारी संकट आहेत ना तर ती गुरुकृपेने टळत असतात. त्यामुळे गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला कुठलीही सेवा करायला जमणार नसेल ना तर आवर्जून गुरुचरित्रातील 14वा अध्याय तुम्हाला तुमच्या देवपूजेसोबत वाचायचा आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही सकाळी तुमची देवपूजा कराल, सकाळी किंवा संध्याकाळी कधीही तुम्हाला 14व्या अध्यायाचं वाचन आवर्जून करायचं आहे. जर कुठलेही संकट तुमच्या आयुष्यामध्ये असेल ना तर त्याच्यावरती मात तुम्ही करू शकाल, इतकी ताकद या 14व्या अध्यायामध्ये आहे. आता मी कालच्या व्हिडिओमध्येच तुमच्याशी शेअर केलेलं आहे की आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये ना मी खरंच खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहे आणि मी 14व्या अध्यायाचं वाचन हे रेग्युलर करत आहे. म्हणजे आता जवळजवळ 15 ते 20 दिवस झालं मी रोज सकाळी 14व्या अध्यायाचं वाचन करत आहे आणि याचे खूप छान रिझल्ट मला मिळत आहे. म्हणजे आपलं संकट ना लगेचच्या लगेच दूर झालं नाही तरीसुद्धा एक वेगळ्या प्रकारचं मनोबल आपल्यामध्ये वाढताना दिसतं. म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं त्या संकटाला सामोरं जाण्याची ताकद ना आपल्यामध्ये येत असते आणि एवढी जरी ताकद आपल्याला आपल्या स्वामींकडून मिळाली, दत्त महाराजांकडून मिळाली ना तरी आपण कुठल्याही संकटावरती 100% मात करू शकतो. आता दुसरा कुठला अध्याय आहे तर दुसरा अध्याय आहे 18वा अध्याय. आता 18वा अध्याय गुरुभक्ती, सेवा, नम्रता यांचं महत्त्व आपल्याला सांगतो. गुरूंच्या आज्ञेचं पालन आणि सदाचार यामुळे आपलं जीवन कसं छान बनतं ना हे या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. जसं 14व्या अध्यायामध्ये जीवनात संकट येतात, अडचणी येतात, पण ज्यांचा गुरूंवरती विश्वास असतो ना त्याला गुरु आपसुकच योग्य मार्ग दाखवतात हे सांगितलेलं आहे. तसेच 18वा अध्याय देखील आपल्याला गुरुसेवा, नम्रता, सदाचार हाच संदेश देत असतो. सद्गुरूंची, आपल्या स्वामींची, दत्त महाराजांची कृपा मिळवण्यासाठी आपल्याला फक्त पूजा सेवा करणं पुरेसं नाही. त्यासाठी आपलं आचरण चांगलं असावं, आपलं वचन सत्य असावं आणि आपल्या सेवेमध्ये निर्मळपणा असावा, आपल्या अंगामध्ये दयाभाव असावा. या सगळ्या गोष्टी असेल तरच जी सेवा आहे ना आपण करतो ती आपल्या देवापर्यंत, स्वामींपर्यंत पोहोचत असते. त्यामुळे 18व्या अध्यायाचं महत्त्व देखील विशेष असं आहे आणि इतकं सारं 14व्या आणि 18व्या अध्यायाचं महत्त्व आहे. आता तुमच्याकडे जर अवेलेबल असेल ना गुरुचरित्र तर तुम्ही वाचू शकता. इतके छान त्या अध्यायामध्ये कथा दिलेल्या आहेत आणि त्या कथा ज्या आहेत ना त्या वाचूनच आपले जे आहेत ना प्रॉब्लेम ते आपल्याला कमी वाटायला लागतात आणि त्याच्यातून मार्ग देखील हळूहळू मिळायला लागतो. त्यामुळे गुरुपौर्णिमेनिमित्त ना 14वा आणि 18वा अध्यायानं तुम्ही आवर्जून वाचन करा. खरंच सांगते, तुमच्या आयुष्यामध्ये कितीही मोठा प्रॉब्लेम असो, कितीही अडचणी असो किंवा तुम्हाला आर्थिक स्थैर्य नसेल किंवा नोकरी वगैरे मिळत नसेल, म्हणजे कितीही प्रॉब्लेम, कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम असो,
14 आणि 18 अध्याय वाचल्यानंतर ना आपले संपत्तीविषयीचे जे प्रॉब्लेम्स असतात ना ते देखील 100% दूर होतात. त्याचबरोबर कौटुंबिक काही प्रॉब्लेम असतील ना ते सुद्धा दूर होतात, दारिद्र्य दूर होतं आणि राजयोग आपल्या आयुष्यामध्ये येतो. इतकी भयानक अशी ताकद ना या दोन्ही सुद्धा अध्यायामध्ये आहे. सध्या मी कंटिन्यू वाचन करते आणि खूप पॉझिटिव्हिटी देणारे हे अध्याय आहेत. खूप खरंच आपलं मनोबल वाढवतात हे अध्याय. नक्कीच आता गुरुपौर्णिमेनिमित्तानं तुम्हाला कुठली पण सेवा करायला मिळणार नसेल ना तर आवर्जून हे गुरुचरित्रातील 14 आणि 18व्या अध्यायाचं वाचन करा. तसं ना गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय आपल्याला काही ना काही देऊन जातो, पण 14व्या आणि 18व्या अध्यायामध्ये भयानक अशी ताकद आहे. म्हणजे अगदी माझ्यावरती एवढा वाईट प्रसंग येऊन ठेपला होता आणि पूर्णपणे खचून गेले होते मी, आणि आमच्या गुरूंच्या सांगण्यावरून काही सेवा मी स्वामींच्या चालू केल्या. हळूहळू त्या देखील तुमच्याशी मी आता गुरुपौर्णिमेनिमित्त करतेच, तर त्या देखील तुमच्याशी शेअर करणार आहे. त्याचा फरक मला कशा प्रकारे जाणवलेला आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आपले व्हिडिओ ना कंटिन्यू पाहण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता गुरुचरित्राचं जी पोथी आहे ना त्याचं महत्त्वच म्हणजे ती पोथी आपल्या घरात आहे, आपल्या देवाऱ्यात आहे ना, यानेच आपलं अर्ध मनोबल वाढतं. त्यामुळे तुमच्याकडे गुरुचरित्र नसेल ना तर नक्की घेऊन या, आणि ज्या दिवशी तुम्ही गुरुचरित्र घरात आणाल ना तर तेव्हापासूनच तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा तुमच्या घरामध्ये जाणवेल. फक्त गुरुचरित्राच्या पोथीची ताकद एवढी आहे. आता प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही कुठल्याही प्रवासाला निघतो ना तर गुरुचरित्र हे आमच्या गाडीमध्ये असताना खरंच सांगते खूप पॉझिटिव्हिटी या गुरुचरित्राच्या पोथीने येते. त्यामुळे विचार करा, जर तुम्ही गुरुचरित्रातील हे अध्याय कंटिन्यू वाचन कराल तर तुमच्या आयुष्यामध्ये किती छान फरक पडतील. जर तुमची सुद्धा स्वामींवरती खरंच खूप श्रद्धा असेल, विश्वास असेल, दत्त महाराजांवरती खूप श्रद्धा आणि विश्वास असेल ना तर गुरुचरित्रातील हे अध्याय तुम्हाला येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत कितीही दिवस तुम्ही वाचू शकता तुमच्या प्रमाणे, किंवा तुम्हाला जसा वेळ असेल तसा कधी, असं नाही मी म्हणत. फक्त कसं वाचायचं तर सकाळी सगळी पूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवाबत्ती लावल्यानंतर ना तुम्हाला या अध्यायाचं वाचन करायचं आहे. शांततेत वाचन करायचं आहे. कुठलाही गोंगाट वगैरे आजूबाजूला नसताना छान शांततेत वाचन करायचं आहे. तुमची इच्छा देखील तुम्ही हे वाचन करण्याच्या अगोदर स्वामींना सांगू शकता. गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय विशेष महत्त्वाचे आहेत. म्हणजे आपल्या आयुष्यातले सगळे जे काही प्रॉब्लेम असतात ना ते शक्यतो आर्थिक प्रॉब्लेम बऱ्याच जणांच्या आयुष्यात असतात, किंवा घरात आजारपण असो किंवा दारिद्र्य, म्हणजे हे जे प्रॉब्लेम्स असतात ना तर हे 100% खरंच फरक पडतो. म्हणजे आता मी एक छोटासा अनुभव तुमच्याशी शेअर करते. ज्यावेळी माझ्यावरती खूप मोठा प्रॉब्लेम आला ना तेव्हा संपूर्ण दरवाजे माझ्यासाठी बंद झाले होते. म्हणजे अगदी आता मी काय करणार हा प्रश्न माझ्यासमोर होता. अगदी पैशांपासून सुरुवात होती, आणि त्यानंतर काय झालं काय माहिती. काहीतरी चमत्कार आपण म्हणतो ना आपल्या आयुष्यामध्ये होतो. आता ऐकणाऱ्याला ज्यांना विश्वास नाही त्यांना या गोष्टी खोट्या वाटू शकतात, पण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. मी बऱ्याचदा या चॅनलमार्फत ना माझे अनुभव शेअर करत असते, आणि इतकं म्हणजे माझ्याजवळ कुठलाही पर्याय नसताना आर्थिक हळूहळू मार्ग सापडत गेले. हळूहळू त्या गोष्टी माझ्या समोर येत गेल्या, आणि खरंच सुरळीतपणे त्याच्यातून मी बाहेर पडते. आज कोणाचाही कसलाही आधार नसताना मी व्यवस्थित हळूहळू त्यातून बाहेर पडते, आणि त्यामुळेच मी तुमच्याशी या गोष्टी खरंच इतक्या आत्मविश्वासाने शेअर करते. त्यामुळे नक्कीच ना तुम्ही आता गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला कुठलीही सेवा नसेल करता येत, तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक प्रॉब्लेम असतील ना तर 100% तुम्ही 14वा आणि 18वा अध्याय वाचा. तुमचं दारिद्र्य हे कायमचं जाईल आणि राजयोग आयुष्यात आल्याशिवाय राहणार नाही. तर मंडळी, छोटासा हा व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर केला. जो मला अनुभव येतो तोच मी वेळोवेळी तुमच्याशी शेअर करत असते. त्यामुळे आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि असेच आपले छान छान पॉझिटिव्ह आणि मनोबल वाढवणारे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तर चला पुन्हा भेटूयात असेच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.